नमस्कार मित्रांनो. मी मुंबईमध्ये राहत होतो. माझ्या काही खोल्या मी भाड्याने दिलेल्या होत्या. त्या खोल्यांपैकी एका खोलीत एक सुंदर विधवा तरुणी राहत होती. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे ती पूर्णपणे एकटी पडली होती. जगण्यासाठी तिनं भाजीपाला विकण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. पण जीवनाची ओझी तिच्या खांद्यावर जड वाटत होती. कारण मागील 2 महिन्यांपासून तिने घराचे भाडे काही दिले नव्हते. म्हणूनच एके दिवशी मी स्वतः तिच्या घरी तिला भेटायला गेलो. घरात प्रवेश केला तेव्हा लक्षात आलं की ती घरात एकटीच होती. आसपास कोणीच नव्हतं. मी तिच्याजवळ गेलो आणि पुढे बेडरूममध्ये जाऊन माझं नाव गौरव आहे. चला तर मित्रांनो, माझं नाव गौरव आहे. मी मुंबईमध्ये राहतो. मुंबईत माझं स्वतःचं एक घर आहे आणि त्या घराच्या समोरच काही खोल्या आहेत. माझ्या वडिलांनी त्या बांधून ठेवल्या होत्या. त्या खोल्या मी भाड्याने दिल्या होत्या. त्या खोल्यामध्ये एक जोडपं पण राहत होतं. सागर आणि त्याची पत्नी स्वाती. ते दोघेही गेली 3 वर्ष आमच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होते. साधं, सरळ, प्रामाणिक आणि खूप चांगलं जोडपं होतं. सागर गावाकडून मुंबईला आला होता आणि पालेभाज्या विकून आपली उपजीविका चालवत होता. त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि त्याच्या साधेपणामुळे मला नेहमीच त्याचा आदर वाटायचा. पण दुर्दैव असं की सागर फार काही शिकलेला नव्हता आणि पैशाचीही कायमच कमतरता असायची. एके दिवशी त्याला छोटासा आजार झाला, पण पैशाच्या अभावामुळे त्याचा योग्य उपचार होऊ शकला नाही आणि काही दिवसातच त्याचं निधन झालं. त्याच्या अकाली मृत्यू झाल्यानंतर स्वाती एकदमच एकटी पडली. काही दिवस ती माहेरी गेली होती, पण नंतर परत आमच्याकडेच म्हणजे भाड्याच्या खोलीतच राहायला आली. ती आता स्वतः भाजीपाला विकत होती, पण तिच्या चेहऱ्यावर सतत दुःखाची छाया दिसायची. मी कधी-कधी तिच्याकडून भाज्यासुद्धा विकत घ्यायचो आणि तिचं बोलणं ऐकताना मला जाणवायचं की ती बिचारी आतून खूप एकटी पडली आहे म्हणून. मागच्या 2 महिन्यापासून तिने भाडंसुद्धा दिलं नव्हतं, पण मी काही बोललो नव्हतो. एके रविवारी माझी ऑफिसला सुट्टी होती, म्हणून मी ठरवलं की तिला भेटून विचारायचं नक्की काय प्रॉब्लेम आहे तिचा म्हणून. सकाळी जवळपास 11 वाजता मी तिच्या दारावर टक केली. तिने दरवाजा उघडला आणि मला पाहून तिने मला नमस्कार केला आणि आतमध्ये बोलावलं. खाटेवर बसायला सांगितलं मला आणि मला पाण्याचा ग्लास भरून दिला. मी पाणी पित असताना तिच्याकडे पाहून विचार करू लागलो की इतकी साधी पण सुंदर दिसणारी तरुणी ही सागरसारख्या माणसाला कशी काय मिळाली म्हणून. कदाचित नशिबाचाच खेळ असावा. मग मी सरळ मुद्द्यावरच हात घातला की काही अडचण आहे का, मी तिला विचारलं. माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. थरथर त्या आवाजात ती मला म्हणाली, साहेब, मागच्या 3-4 महिन्यापासून पालेभाज्यांचा धंदा बिलकुल चालतच नाहीये. त्यामुळे पैसे पण जमत नाहीत. म्हणून भाडं देण्यात तुम्हाला उशीर झाला. जरा थोडंसं लेटच दिलं तर चालेल का? मी शांत बसलो होतो, पण तिच्या डोळ्यातील वेदना मला जाणवत होत्या. ती पुढे म्हणाली, मी आता पालेभाज्या विक्रीचा धंदा बंद करते आहे. दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक किंवा घरकाम काही काम मिळालं तर बरं होईल. तुम्हाला मला कुठे ओळखीचं आहे का? मिळालं तर सांगा. तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं की इतकी मेहनती, प्रामाणिक स्त्री, पण आयुष्याने तिला फक्त संघर्षच दिला होता. मला वाटलं की ही इतकी विश्वासू आहे. आपण हिला आपल्याच घरी कामाला ठेवूया. त्यामुळे माझ्या आईलाही घरकामात मदत होईल आणि स्वातीलाही थोडंसं आधार मिळेल. मग मी हळू आवाजात म्हणालो, स्वाती, तुला बाहेर काम शोधायची गरज नाही. तू माझ्याच घरी काम करू शकतेस. माझ्या त्या एका वाक्याने तिच्या चेहऱ्यावर एकदमच आनंद चमकला. तिच्या डोळ्यात आशेचा किरण उमटले. मी लगेच पुढे म्हणालो, चल, आपण आईला भेटून घेऊया. मग तिने घराला कुलूप लावलं आणि माझ्याबरोबर माझ्या बंगल्याकडे आली. माझा बंगला पाहून ती थोड्या वेळ थोडी थबकलीच. कदाचित तिने एवढा मोठा बंगला आतून पाहिलाच नव्हता. ती काळजीपूर्वक माझ्या मागोमागं आत आली. तेवढ्यात आई हॉलमध्ये आली. आईने मला विचारलं, अरे गौरव, कोण आहे ही? तेव्हा स्वाती थोडी संकोचित हसली. मी आईकडे पाहून म्हणालो, आई, हिचं नाव स्वाती आहे. पाठीमागून पाठीमागच्या काही महिन्यापासून हिच्या भाज्यांचं दुकान फारसं चालत नाही म्हणून. म्हणून आपण हिला घरच्या कामाला ठेवूया. त्यामुळे तिलाही मदत होईल आणि तुलाही. आई स्वातीकडे बघत होती आणि स्वातीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच विश्वास उमटला होता. जणू आशानं तिला पुन्हा एखादी संधी दिल्यासारखं वाटत होतं. मी आईला
हळू आवाजात सांगितलं, "आई, तू एकटीने घरकाम करतेस. तुझं आता वय वाढत चाललंय. तुला त्रास होतोय ना? म्हणून स्वातीला आपण इथं कामावर ठेवूया." आईने थोडा वेळ विचार करून म्हणाली, "ठीक आहे. जर तुझा विचार असाच असेल तर बघूया." मग आईने स्वातीकडे पाहत सांगितलं, "स्वातीबाई, तुला रोज सकाळी आणि संध्याकाळी यावं लागेल हां. स्वयंपाक करावा लागेल. घर झाडून पुसवून घ्यावं लागेल. एवढं केलं तरी पुरेसं होईल." तिने मान हलवत होकार दिला आणि तिच्या चेहऱ्यावर एक दिलासा दिसला आणि डोळ्यात पाणी दाटलं. ती माझ्याकडे पाहून हलक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, "साहेब, माझ्यावर तुम्ही एवढी कृपा केली यासाठी मी तुमची आयुष्यभर ऋणी राहील." मी तिच्याकडे पाहून हसलो आणि ती हळूहळू पाठमोरी होऊन आपल्या खोलीकडे परत निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून स्वाती आमच्या घरी कामाला येऊ लागली होती. ती सकाळी सकाळी लवकरच यायची. घर झाडून पुसून घ्यायची. मग आईसोबत स्वयंपाक पण करायची. दुपारच्या वेळी आमच्या घराच्या पुढच्या बागेत पाणी घालायची. झाडांची निगा राखायची. ती घरकामात इतकी रमून जायची की घरात एक वेगळीच शोभा यायची. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र कायम दुःखाची सावलीही दिसायची. तिचं मन अजूनही सागरच्या आठवणीमध्ये गुंतलेलंच होतं. ती काम करताना मी तिला नेहमी एकटक पाहत बसायचो. कधी-कधी ती माझ्याकडे पाहून हलकं हसायची. पण ते हसोरेही क्षणभरात विसरून जायचं. अशा प्रकारे तिनं 4 महिने असंच काम केलं आणि हळूहळू तिचं आणि आईचं खूपच चांगलं सूत जुळून आलं होतं. आई तिला स्वतःच्या लेकीसारखीच वागू लागली. तरीसुद्धा मी तिच्या डोळ्यातलं दुःख रोज अनुभवत होतो. त्या दुःखाने आता माझं मन अस्वस्थ व्हायला लागलं होतं. एके दिवशी माझ्या बेडरूममध्ये मी एकटाच बसलो होतो. तेव्हा स्वाती माझ्याकडे चहा घेऊन आली. मी तिच्याकडे पाहून हसलो. "स्वाती, थोडा वेळ बस. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." ती थोडी संकुचित झाली, पण तरीही माझ्यासमोर बसलीच. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, "मी तुला कित्येक दिवसांपासून पाहतो आहे, पण तू कधीच हसताना मला दिसत नाहीस. कायम तुझ्या चेहऱ्यावर दुःख दिसते. काय गं?" असं माझे शब्द ऐकून ती शांत राहिली, पण तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी सौम्य आवाजात म्हणालो, "स्वाती, मला माहिती आहे की तुझ्या पतीच्या मृत्यूनंतर तू एकटी पडली आहेस म्हणून. पण गेलेले काही परत येणार नाहीत. तू इतकी तरुण आहेस की तुला पुन्हा जगायला शिकायला हवं. ते पण स्वतःसाठी. स्वतःसाठी काहीतरी करायला हवं. आयुष्याला पुन्हा एक नवीन सुरुवात द्यायलाच हवी." स्वाती अश्रूने डोळे भरून माझ्याकडे पाहत म्हणाली, "साहेब, आता माझे पती माझ्यावर खूप प्रेम करायचे. माझ्यासाठी ते सगळं होते. आता ते नाहीत. तर मी आनंदी कशी राहू? माझी परिस्थिती फार बिकट आहे हो. माझे आई-वडील नाहीत. मामाने माझं लग्न लावून दिलं होतं. पण आता माझा आधार देणारं कोणीच नाही. पुन्हा लग्न करायचं म्हटलं तर लोक हुंडा पण मागतात. कोण माझ्याशी लग्न करेल याची खात्री नाही. आणि आत्ता जमाना पण खूप अवघड निघाला आहे." माझं मन हेलावून गेलं. तिच्या डोळ्यात वाहणारे अश्रू माझ्या मनात वेदना निर्माण करत होत्या. मी शांत बसलो होतो. ती पण काही बोलली नाही. अचानक ती उठली आणि निघून जायला लागली. त्या क्षणी मला तिचा तो नाजूक हात हातात घ्यावासा वाटला. तिच्या डोळ्यांना पुसून तिला सांत्वन करावंसं वाटत होतं. पण मी माझ्या मनाला आवर घातला आणि तिला थांबवायला नाही. असेच दिवस जात राहिले. तिच्या दुःखाने माझं मन खिळू लागलं होतं. मला वाटू लागलं की जर एखाद्या विधवेला आपण आधार दिला, तिचा हात धरला, तर तिचं दुःख कमी होईल म्हणून. एके दिवशी आई शेजारच्या मैत्रिणीकडे गेली होती. घरात मी आणि स्वाती आम्ही दोघेच होतो. दुपारचे जवळपास 3 वाजले होते. ती स्वयंपाक करत होती. थोड्या वेळाने स्वातीने चहा करून माझ्या खोलीत आणला होता. माझ्या मनात खूप काही बोलायचं होतं, पण शब्द अडखळत होते. मी माझ्या खोलीत बसून स्वातीकडे पाहत होतो. ती आज खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता होती. तिच्या चालण्यात एक वेगळीच मोहकता दिसत होती. तिने माझ्याकडे चहा आणून दिला. मी तो चहा बाजूला ठेवला, पण माझे लक्ष तिच्याकडेच होते. ती पाठमोरी होऊन बाहेर जाण्यास निघाली. तेवढ्यात अचानक माझ्या मनानं मला थांबवलं. मी तिचा नाजूक हात हलक्या हाताने पकडला आणि तिला माझ्या जवळ घेऊन असं उठवलं. अचानक स्वाती माझ्या कुशीत आली. तिचे आणि माझे डोळे एकमेकांना भेटले वेळी त्या क्षणात जणू वेळ थांबूनच गेला होता. तिच्या डोळ्यात मला वेदना, एकटेपणा, पण त्याबरोबर एक न बोललेली आपुलकी दिसत होती. मला त्या क्षणी जाणवलं की आज मला तिच्यावर खूप प्रेम झालं आहे. मी हळूहळू माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला. तिचे गुलाबी ओठ
माझ्या ओठांशी भेटले आणि माझ्या आयुष्यातील पहिली खरी भावना मला जाणवली. स्वाती थोडी घाबरली होती. ती उठून निघून जायला लागली. पण मी पुन्हा तिचा हात धरला आणि प्रेमानं म्हणालो, "स्वाती, थांब इथे. बस. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." ती शांतपणे माझ्यासमोर बसली, पण तिच्या डोळ्यात पाणी दाटलेलं होतं. मी तिच्याकडे पाहून मनातील सगळं काही उघड केलं. "स्वाती, हे बघ, मला तू खूप आवडतेस. तू माझ्या घरात आल्यापासून माझ्या आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला आहे. आधीच एकटेपण, पोकळी तू भरून काढली आहेस. तुझ्या येण्याने माझ्या आईला ही घरकामात खूप आराम मिळाला आहे. ती नेहमी तुझी स्तुती करते. पण फक्त आईसाठीच नाही तर माझ्यासाठीही तू खूप महत्त्वाची झाली आहेस. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. मला तू आयुष्यभरासाठी हवी आहेस. तू माझ्याशी लग्न करशील का?" माझे हे शब्द ऐकून तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. ती थरथरत म्हणाली, "साहेब, तुम्ही खूप श्रीमंत आहात. तुमचं आणि माझं कसं काय जमू शकतं? माझ्याकडे स्वतःचं घरही नाही. मी गरीब आहे. माझ्याशी लग्न करून तुम्हाला काय मिळेल?" तिचं बोलणं ऐकून मी तिचा हात घट्ट धरला आणि प्रेमानं म्हणालो, "स्वाती, प्रेमात कधीच गरीब किंवा श्रीमंत असं काहीच नसतं गं. प्रेमाला भेदभाव नसतो. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला तुझ्यासोबत साधं आयुष्य जगायचं आहे. मला फक्त तू हवी आहेस." माझ्या शब्दानं तिचं मन द्रावलं गेलं. तिने डोळे मिटले आणि मला गच्च मिठी मारली. त्या मिठीत एक सुरक्षितता होती, एक दिलासा होता. जणू तिला आयुष्याला नवा आधारच मिळाला होता. काही क्षण आम्ही दोघे एकमेकांच्या कुशीत होतो. एकमेकांचे अश्रू पुसत होतो. एकमेकांच्या ओठांवर हलके चुंबन घेत होतो. त्या दिवसानंतर आमच्या नात्याला नवा जन्म मिळाला. दिवस पुढे सरू लागले. आमच्या प्रेमाचे क्षण वाढू लागले होते. साधारण महिनाभरानंतर मी आईशी बोललो. मी आईकडे हळूच म्हणालो, "आई, मला स्वातीवर प्रेम झालं आहे. मला तिच्याशी लग्न पण करायचं आहे." आईने काही वेळ विचार केला. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. थोड्या वेळाने तिने होकारार्थी मान हलवली आणि माझ्या मनाला दिलासा दिला. काही दिवसातच माझं आणि स्वातीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. आमच्या लग्नाला घरात एक वेगळीच उत्साहाची आणि आनंदाची लहर पसरली होती. आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तर माझ्या आयुष्याला एक नवीन अर्थच मिळाला होता. आता स्वाती माझ्या घरात सुखानं नांदत होती. मी आणि ती आम्ही दोघे एकमेकावर मनापासून प्रेम करतो. तिच्या येण्याने आमच्या घराला खरं घरपण मिळालं. माझ्या आयुष्याला खरं सुख मिळालं. काही वर्ष सुखाने गेली होती आणि माझे नाते दिवसेंदिवस दृढ होत गेले. तिच्या येण्यामुळे घरात एक सुसंगत निर्माण झाली होती. आईचं वय झालं होतं, पण स्वतःच्या काळजीमुळे तिला कोणतेच त्रास होत नव्हता. एक दिवस आईने मला एकट्यात घेऊन म्हटलं, "गौरव, स्वाती खरोखर आपल्या घराची लक्ष्मी आहे रे. तिच्यामुळे या घराला घरपण आलं आहे. तुमचं एक अपत्य असावं असं मला वाटतं." माझ्या डोळ्याने माझा नातू किंवा नात पाहावी. मी हसून म्हटलं, "आई, सगळं सगळं वेगळीच होईल." पण आईच्या त्या शब्दांनी माझ्या मनात एक विचार रुजला. एक संपूर्ण कुटुंब म्हणजे पालक आणि मुलं. स्वातीशी मी हा विषय काढला. ती थोडी गंभीर झाली. "गौरव, मलाही इच्छा आहे." पण ती थांबली. "पण काय?" मी विचारलं. "पण मला भीती वाटते की एक विधवा होती मी. समाज काय म्हणेल तुम्हाला? तुमच्या इतक्या श्रीमंत घराण्यात माझ्यासारख्या स्त्रीचं असं राहणं हे तुम्हाला पण शोभत नसेल असं लोक म्हणतील." तिचे डोळे पुन्हा भरून आले. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, "स्वाती, आपण आता एक आहोत. तू माझी पत्नी आहेस. आपल्या आयुष्यातील निर्णय फक्त आपण दोघेच घेऊ. समाजाची भीती सोडून दे." तेवढ्यात दाराची बेल वाजली. जाऊन पाहतो तर काय, एक अंथरुणाचं एक पार्सल आलं होतं. ते उघडलं तर आतून एक सुंदर साडी आणि छोटासा बॉक्स निघाला. बॉक्स उघडताना माझे हात कापत होते. आत एक सोन्याची साखळी होती आणि एक पत्र वाचलं. "प्रिय गौरव आणि स्वाती, तुमच्या लग्नाला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही. पण पण आम्ही उपस्थित राहू शकलो नाही. पण तुमच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीला ही एक छोटीशी भेट म्हणून आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा." आईचे आयुष्य सुखी झाले. तू आमच्यासाठी केवळ सून नव्हे तर लेकसुद्धा आहेस. ही साडी आणि साखळी आईची तुझ्यावरची माया आहे. तू आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेस. आमच्या घरात नात्यांचा आधार प्रेम आहे. समाजाचे नियम माहीत नाहीत. आता तुम्ही दोघेही आनंदात राहा." आई स्वातीने ती साडी आणि साखळी पाहिली. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू ढासळले. आईने तिला मायेची भेट दिली होती. त्या क्षणी तिला खरंच जाणवलं होतं की ती आता हेच तिचं घर आहे.
काही महिन्यानंतरची गोष्ट आहे. एका रविवारी सकाळी स्वातीची तब्येत काही बरी वाटत नव्हती. तिला चक्कर येऊ लागली होती. मी लगेच डॉक्टरांकडे गेलो. तपासणीनंतर डॉक्टर हसत म्हणाले, "घाबरू नका. हिरवा निरोप आहे. स्वाती गर्भवती आहे." हे शब्द ऐकताच माझं अंतःकरण आनंदाने नाचू लागलं. मी स्वातीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत प्रकाश पसरला होता. डोळ्यात आनंद अश्रू होते. पण अश्रू दुःखाचे नव्हते, तर एका नव्या जीवनाच्या आगमनाच्या आनंदाचे होते. घरी आल्यावर आई आम्हाला म्हणाले, की बातमी सांगितली. तिच्या डोळ्यातील आनंद पाहून स्वाती म्हणाली, "आई, हे सगळं तुमच्या आशीर्वादाने शक्य झाले." आईने तिला मिठीच मारली. "मुला, आता तू पूर्णपणे आमची झालीस." गर्भधारणेच्या काळात स्वातीने स्वतःची काळजी घेतली. मीही तिच्यावर विशेष लक्ष ठेवून होतो. तिच्या मनातील सर्व भीती हळूहळू नाहीशी झाली होती. ती आता पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेली होती. 9 महिने सुखाने गेले आणि एका शुभ दिवशी स्वातीने एका सुंदर बालिकेला जन्म दिला. तिचं नाव ठेवलं आशा. कारण ही बालिका केवळ आमच्यासाठीच नव्हे, तर स्वातीच्या नव्या आयुष्याची आशाच होती. आशाचा जन्म झाल्यानंतर स्वातीला एक नवीन बदल दिसला. ती आता केवळ एक पत्नी नसून किंवा सून नसून एक आई पण झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पूर्णपणे नाहीसं झालं होतं. त्याच्या जागी मातृत्वाचा गर्व, प्रेम दिसत होतं. एके दिवशी संध्याकाळी आम्ही तिघेजण बागेत बसलो होतो. आशा स्वातीच्या मांडीवर खेळत होती. आई म्हणाली, "स्वाती, आज मला खरंच समजलंय की देव कधी-कधी एक दार बंद करतो, पण दुसरं दार उघडण्यासाठी एक माणूस पाठवतो. गौरव तुझ्यासाठी तो तो देवदूत आहे." स्वातीने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हटलं, "आई, तुमचं बोलणं एकदम खरं आहे. मी आयुष्यातलं सगळं दुःख विसरून गेले आहे. आता फक्त आनंद आणि आनंद आहे." मी स्वातीचा हात धरला. तिच्या हातात आता सागरच्या आठवणीचे दुःख नव्हतं, तर वर्तमानपत्राचा एक सुख आणि भविष्यावरील विश्वास होता. आज आशा मोठी झाली आहे. आम्ही तिला आमच्या प्रेम कथेबद्दल सांगितलं आहे. ती म्हणते, "आई-बाबा, तुमची कथा खूप प्रेरणादायी आहे. हे प्रेम खरंच सगळ्या अडचणी दूर करू शकतं." स्वाती आणि माझं प्रेम केवळ भावनिक नव्हतं, तर एकमेकांच्या जीवनात स्थिरता आणणारं होतं. तिने मला प्रेम मस्त मस्त नाही, तर जबाबदारीची जाणीव आणि कुटुंबाप्रती कर्तव्य आणि बुद्धी शिकवली. आज जेव्हा-जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा लक्षात येतं, की त्या एका विधवा तरुणीशी खोलीत प्रवेश करण्याचा माझा निर्णय, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. स्वातीने माझं आयुष्य बदलून टाकलं. ती केवळ माझी पत्नीच नव्हती, तर माझं सर्वोत्तम मैत्रीण, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आहे. आणि आई तिने दिलेल्या मायेने स्वाती या घरात पूर्णपणे मिसळू शकली. आज आई नसती तर सगळं अशक्य झालं असतं. हेच आयुष्याचे अपूर्व कोडे आहे. कधी-कधी आपण ज्याला सहाय्य करायला जातो ना, तोच आपल्याला जगण्याचा खरा अर्थ समजून देतो. स्वाती आणि माझी ही कथा 2 एकाकी हृदयाची एकत्र येण्याची कथा आहे, जी प्रेमाने संपूर्ण कुटुंबात परिवर्तित झाली. आज आमच्या आनंदात घराचं प्रेम, आदर आणि आनंदाचे वातावरण आहे. आणि हे सगळं काही शक्य झालं ते एका सामान्य भेटीमुळे, जी असामान्य प्रेम कथेमध्ये परावर्तित झाली. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ